5वा दिवस आहे. खरं तर या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या या शिवजन्मभूमीतील माजी सैनिक संघाचे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी खरं आभार व्यक्त करतो. कारण सैनिक ही या देशाची खरं तर एक रक्तवाहिनीच म्हणावं लागेल. जेव्हा ती बंद पडते तेव्हा देशाचं काय हाल होतं हे आपण अनेक वेळा पाहिलेले, अनेक युद्धांमधून आपल्याला ते पाहायला मिळते. त्याच्यामुळं तुमचा पाठिंबा हा केवळ नुसता पाठिंबा नाही, तर या उपोषणाची ऊर्जा वाढवण्यासाठी जो स्रोत आवश्यक आहे तो महत्त्वाचा स्रोत खरं आज तुमच्या निमित्ताने या ठिकाणी आज मिळालेला आहे. बऱ्याच लोकांच्या खरं तर लोकांना या प्रकल्पाबद्दल फारशी काही माहिती नाही साहेब. या संपूर्ण सह्याद्रीच्या परिसरामध्ये आता सुरू जाऊन सांगितलं की अफगाणीपासून तर औरंगाबादपर्यंत अनेक सरकार या स्वराज्यावरती या महाराष्ट्रावरती आघात झाले, परंतु हे सगळे आघात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले ते केवळ आणि केवळ या सह्याद्रीच्या सहाय्याने लावलेले आहेत. आणि आज आपण पाहतो की या सह्याद्रीचे लक्ष तोडण्यासाठी एक कुणीतरी अदानीसारखा महाभयंकर असं राक्षस या ठिकाणी येऊ पाहतोय आणि तो सरकार पुरस्कृत देतो. हे फार सर्वात महत्वाचं दुःख आहे. जे सरकार सातत्याने छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन या ठिकाणी वावरत आहे, परंतु हे होत असताना त्यांना हा विसर पडलेला आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्याच महाराजांच्या स्वराज्याला आपण खरं तर नक लावायला लागलेलो आहे. आणि ही बाब खरं तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी लक्षात घेतली पाहिजे. आता हा प्रकल्प काय आहे, जो 1500 मेगावॅटचा हा वीज निर्मिती करण्यासाठीचा उभाचा केला हा प्रकल्प आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण प्रकल्पासाठी 165 हेक्टर जमीन ॲक्वायर केली जाणार आहे. त्याच्यामध्ये 17,500 जे काही कुटुंब आहेत या कुटुंबामध्ये एकूण लोकसंख्या जवळजवळ 69,000 म्हणजे 68,900 लोकसंख्या आहे. ही सर्व त्याच्यामुळे बाधित होणार आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जी काही कुटुंब आपल्याला विस्थापित होणार आहेत जवळजवळ 505 कुटुंब असे आहेत साहेब का ती विस्थापित होणार आहेत. आणि 3,500 लोक या कुटुंबांमध्ये आहेत या 505 कुटुंबांमध्ये. आता या लोकांचं तर 100% विस्थापन होणारच आहे जर प्रकल्प झाले तर, परंतु बाधित जी लोक मला त्यांनी सांगितलं 69,000 लोक बाधित होणार आहेत. तर मला वाटतं ही एक आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची बाब आहे. आता हा प्रकल्प काय आहे, ज्या लोकांच्या जमीन जाणार ज्या भागामध्ये उभं करणार तर त्या भागासाठी काय उपयोग आहे त्याचा, मला वाटतं 0% उपयोग आहे त्याचा. कारण यांचं सांगणं आहे की राज्याला वीज निर्मिती करणार आहे आणि बाकीच्या गोष्टी करणार आहेत. राज्याची मागणी तरी किती आहे हो, आज राज्याला जेवढी विजेची आवश्यकता आहे तेवढी आवश्यकता ऑलरेडी पूर्ण होती. आता म्हणजे साधारणतः 31,000 मेगावॅट पर्यंत राज्याची गरज आहे ती ऑलरेडी पूर्ण आता होते. परंतु तरी सुद्धा यांना काय करायचं, यांचं उद्दिष्ट आहे 2036 पर्यंत काहीतरी 76,000 मेगावॅट पर्यंत वीज निर्मिती करायची, बाकीच्या गोष्टी करायच्या. ते करत असताना तुम्ही या ठिकाणी जे काही बांधव आहेत त्यांचा कधीच विचार केला गेला नाहीये. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, ही वीज काय निर्मिती होते, एक कंपनी येते प्रकल्प उभा करते आणि वीज निर्मिती करणार आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा जो प्रकल्प आहे खाली एक धरण आहे वरती एक धरण आहे, मध्ये सह्याद्रीचे जो काही नाणेघाटाचा कडा आहे त्या कड्याला 6 बोगदे पाडणार ते आणि त्या 6 बोगद्यांमधून वरच्या धरणाचं पाणी खालच्या धरणात घेऊन जायचं, मध्ये जे काही टर्बाईन बसवणार होतं त्या टर्बाईनद्वारे वीज निर्मिती करायची. आता ही प्रक्रिया करत असताना दिवसाच्याला खालून पाणी वरती आणायचं आणि रात्रीच्याला वरून पाणी खाली वळायचं आणि ते जे काय मध्ये टर्बाईन आहे त्याच्यातून वीज तयार होणार. ती वीज खरं तर वरती आपल्या आदर्श आणि या भागामध्ये जसे आपल्याला इन्व्हर्टर जे असते बघा आपण वीज हे करून ठेवतो स्टोरेज करून ठेवतो, तर इन्व्हर्टरच्या बॅटरी सारखे असे महाकाय बॅटरी त्यांच्यावर असणार मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये ती वीज स्टोरेज करणार. आणि जेव्हा रात्री मुंबई किंवा खाली आपलं कल्याण वगैरे ही शहर येतं उद्या फार गुजरातपर्यंत सुद्धा येणार ते, तर अशा शहरांना ही वीज रात्रीच्याला देणार का, तर रात्रीच्याला नागरिकांची विजेची मागणी वाढते. मग खालून वरती आणताना दिवसाचा तो विजेचा जो काय रेट आहे तो फार फक्त 3-3.5 रुपयापर्यंत युनिटनी, म्हणजे एका युनिटची किंमत त्याला किती मोजायला 3.5 रुपये आणि विकताना मात्र ते 12 ते 15 रुपये विकणार येते. म्हणजे तिथं सुद्धा ग्रामस्थांना लुटण्याचं काम होणार आहे. आणि याचं जे काय सगळं हा जो काही सगळी प्रक्रिया आहे तर एका उद्योगपतीसाठी हे सगळं चाललेलं आहे ना की नागरिकांच्या फायद्यासाठी. मग द्यायची जे तुम्हाला तर त्यांनी 3 रुपयांनी घेतलं तर फार फक्त 4 रुपयांनी द्या नागरिकांना, तुम्ही त्याला कसा लावा देता तुम्ही. त्याच्यामुळं आपली गरज लक्षात घेऊन आपल्या मानवाची किती मोठी सुरू ठेवायची हे उत्तम उद्योगपती ठरवतो.
आज 15 रुपये विकणारे उद्या तो 50 रुपयांनी पण विकू शकतो, कारण विजेची मालकी कुणाकडे असणार आहे? विजेची मालकी गॅस बाईकडे असणार ना. त्याच्यामुळे ही मालकी त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे, तिथून पुन्हा नागरिकांचे हाल होणार मोठ्या प्रमाणामध्ये. आणखी महत्वाचा मुद्दा आहे की जो सह्याद्रीचा कडा आहे त्या कड्याचं पण आपण खरं भौगोलिकरित्या जरा परीक्षण केलं पाहिजे. हा ज्वालामुखीचा उद्रेक तयार झालेला कडे, त्याच्यामध्ये अनेक सांधे मोड त्या ठिकाणी घडलेले आहेत. आणि जेव्हा त्याला तुम्ही 6 बंदी निर्माण करणार, राफ्टिंग करणार, मग त्या सह्याद्रीच्या कड्याचं काय होणार? शिवाय 1 TMC पाणी त्या कड्यावरती तुम्ही कृत्रिम धरण बांधून बसवणार येतो. मग त्या कड्याची कपॅसिटी आहे का तेवढं ते सांभाळण्याची? आणि जर असेल किंवा नसेल तर ते सगळं तुम्ही प्रोजेक्ट स्पष्ट म्हणायला पाहिलं होतं. त्यांनी काय म्हटलंय का भूकंपाचे धक्के बसू शकताय, तशी परिस्थिती येऊ शकते. मग तुम्ही शक्य म्हणताय तर आम्ही म्हणजे आम्ही काय गृहीत धरणार ते? आणि आपल्यासमोर पहिल्यासारखं जे काही प्रकल्प आहेत तिथं जे अनुभव येतं, म्हणजे कधी तिथं भूकंपाचे धक्के त्या लोकांना पाहायला नव्हते मिळाले. धरणाच्या नंतर जे ब्लॅस्टिंग केलं तर बाकीच्या गोष्टीनंतर त्यांना पाहायला मिळायला लागलो. आज तिथं अनेक भूकंप पण पाहायला मिळतात. अशी परिस्थिती आपल्या परिसरात निर्माण होणार असं कसं होत नव्हतं आपण. तर मला वाटतं ही एक बाब आपण त्याच्यामध्ये खरं लक्षात घेतली पाहिजे. आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की यांचा दुर्गम तुम्हाला सांगतो साहेब की मुलुंडच्या अलीकडे एक गाव आहे, त्या गावामध्ये यांनी जवळजवळ 55 हेक्टर जमीन खरेदी केलेली आहे. तिथं त्यांना एक डाटा सेंटर उभं करायचे. डाटा सेंटर म्हणजे व्हॉट्सअपला आपण बघा ChatGPT वरती काही फोटो बनवते आपण वाढदिवसाचे वगैरे असे, तर ते एक फोटो बनवायला साहेब बाजूवर पाणी लागते कम्प्लीट, आणि ते पण शुद्ध पिण्याचं पाणी. आता कमीत कमी समोर जी इमारत दिसते या इमारती एवढी त्यांच्याकडे ते कम्प्युटर असणार तिथं. त्या ठिकाणी तो डाटा सेंटर उभा करत असताना दर दिवसाला त्यांना लाखो आणि कोट्यावधी लिटर पाणी लागणार आहे. तर एका फोटोसाठी 5 लिटर पाणी लागते किंवा बाजूवर पाणी लागते, तर दिवसाला तुम्ही विचार करा किती फोटो लोक तयार करत असतील, आणि ते पण शुद्ध पिण्याचं पाणी. मग हे पाणी कुठून येणार? ते त्यांना माहिती आहे या तालुक्यामध्ये 13,000 येतं. त्यांना माहिती आहे शेजारी पण एक दिलं नाही मोठं. त्याच्यामुळं आपण लक्षात घ्या, आपण तात्पुरता विचार करतो, ही लोक पुढच्या 35 वर्षाचा विचार करतात. आणि म्हणून आपण सुद्धा आता हे स्पष्ट केलं पाहिजे, आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तुमचे गनिमी कार्य आमच्या अगोदरच पाठ हे आपण त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा, त्यांच्या जे काही विस्थापनाचा प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल माझं ब्रश होतं त्याच्यामध्ये नाही. तुमच्या जमिनीचा आम्ही काय करणार, तुम्हाला काय मोबदला देणार, काहीही सांगितलं नाही. तुमचं विस्थापन कुठं करणार, काहीच सांगितलं नाही. एक गोष्ट त्यांनी सांगितली, तुम्हाला आम्ही 1000 तरुणांना रोजगार देऊ तिथं स्थानिकांना. आता सुरेश भाऊ आमची पहिली पिढी शिकते, म्हणजे आमच्या घरातला मीच पहिला शिकतो. आता एक माझ्यासारख्या सगळे आदिवासी कुटुंब तिकडे, त्यांच्या घरातला फार फार एखादा किंवा दुसरा पोरगा शिकतो पहिल्यांदा. आता तो बिचारा कसा तरी जाणारा वळी शेळ्या वळत तो शिक्षण घेऊन आलेलं इथं, आणि त्यांनी कुठल्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असणार आहे, त्यांनी कुठलं टेक्निकल शिक्षण घेतलं असणार आहे? नाही आहे ना. मग 1000 लोकांना आणणार कुठून तुम्ही टेक्निकल शिक्षण घेतलेल्या? गुजरातवरून आणणार का तिकडे राजस्थानला आणायला? कुठून आणणार तुम्ही? तर याच्यावरती सुद्धा आपल्या सगळ्या बांधवांनी विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून हे असे अनेक प्रश्न येतात. आज वीज निर्माण करायची म्हणजे, प्रकल्प उभा करायचा म्हणला तर त्यांच्या गाड्या, त्यांच्या ज्या काय मशीनरी आहेत त्या हेलिकॉप्टर नेणार होते, जी वाहतूक करणार आहेत साहित्याची ती कोणीच अशा हेलिकॉप्टर नेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी त्यांना रस्ते बनवावं लागणार, त्यासाठी त्यांना टावर लाईन खेळावं लागणार, या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. मग हे करत असताना ज्या मशीनरी वापरणार आहेत, जे कम्प्युटर वापरणार आहेत, जे आपण म्हणतोय की ज्या काय बाबा तिथं वीज कनेक्शन असणार, बाकी दुनिया असणार आहे, त्याचा जो काही सगळा टाकाऊ घटक तिथं निघणार आहे, हे काय करणार तुम्ही? तुमचा प्रकल्प 4-5 वर्ष चालणार आहे. मग हे आता जवळजवळ त्यांनी सांगितलं 18 हेक्टर जमीन नुसतं तो मलबा ठेवण्यासाठी त्यांना लागते तिथं. त्यांनी सांगितलं त्या प्रकल्पामध्ये 18 हेक्टर म्हणजे 45-46 एकर. पत्रकार मित्रांनो याची आपण खरं नोंद घेतली पाहिजे. 45-46 एकर. त्यांनी हे पण मेन्शन केले की आम्ही 16,47,000 काहीतरी 300च्या वरती असा तो आकडा आहे, इतकं मेट्रिक टन तिथं मालबा निघणार आहे. म्हणजे दगड, वेगवेगळ्या प्रकारची माती, कुणा कचरा, त्यांचं काय जे काय आहे ते. मग हा जो काय सगळा तिथं गोंधळ होणार आहे, तर साहजिकच आहे हे काय तुम्ही असं वरच्यावर हवेत घेऊन जाणार नाही येतं. हे तिथं पडणार 5 वर्ष, तुमच्या मशिनरी तिथं यूज होणार, तिथं जे काय वायरिंग होणार आहे सगळं त्या मशिनरीच्या माध्यमातून 5 वर्ष 5 पावसाळे होणार आहेत. हे सगळं मलबा, हे सगळं जे काय जे काय प्रकार आहे ते जाणार कुठं? एक तर खाली काळू नदीमध्ये, नाहीतर आपल्या कोकणी नदीमध्ये. मग हे वडकचे धरण असेल, मालेगाव धरण असेल,
आम्ही जुन्नरचं पाणी कुठलं देतोय? आम्हाला काय कुठलं आरबी समुद्रातून पाणी येत नाहीये. मग कुठं जे काय रोग आहे उद्भवणार आहे, जे काय आजार उद्भवतील, कुणाला कावीळचा आजार होईल, कुणाला पोटाचा आजार होईल, कुणाला आणखी कुठला कॅन्सरचा आजार होईल, याचं तुम्ही काय करणार? काढणार सगळ्या तालुक्याचा विमा तुम्ही देणार, तुम्ही नुकसान सगळ्या लोकांना काहीच होणार नाही त्याचं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण विचारात घ्याव्या. आता ते म्हणले आम्ही इथे एक कामगार वसाहत निर्माण करणार आहोत, कारण एवढे दिवस चालणार काम आहे ते. मग ती कामगार वसाहत निर्माण करत असताना हजारो कामगार तिथे येणार आहेत. आज तुम्हाला सांगतो साहेब, त्या भागामधील जे काही नागरिक आहेत त्यांचं दैनंदिन जीवन हे जळावून लाकडावरती अवलंबून आहे. त्यांना सरकून आणायला जंगलात जावं लागणार आहे, त्यांच्या आया बहिणीला जनावर चारा जावं लागणार आहे. मग ह्या लोकांच्या सुरक्षिततेची तुम्ही हानी घेणार आहेत का? तुमचे लेबर काय तुम्ही लेबरला आणणार आहे का? हे अगदी सगळे धोक्यात आल्याचे आहेत. यांच्यापासून नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही, त्यांच्या माता भगिनींना कुठलाही त्रास होणार नाही. असं काय तुम्ही बॉन्ड पेपर लिहून आणले का? असं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टींचा आपण खरं विचार केला जावा. आणखी मला असं वाटतंय की हे सगळं होत असताना तिथं शेजारीच नाणेगाठे, ज्याच्यामुळं महाराष्ट्राला मराठीची ओळख मिळाली. तो जो काही प्राचीन शिलालेख आहे 2,500 वर्षापूर्वीचा, तो शिलालेख अवघ्या 500 मीटरवरती. यांनी प्रकल्पाच्या अहवालामध्ये सांगितलं की 3 किलोमीटरवरती. मला सांगा, इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होणार आहे इथं, मग त्या 500 मीटरवरच्या शिलालेखाची जी काय ओळख आहे आपली, ती पुस्तक नाही का हो? त्याच्यावरती परिणाम होणार नाही का हो? त्या ब्लास्टिंगच्या धोरणाचा, त्या ब्लास्टिंगच्या हादऱ्याचा तिथलचे जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांच्या आज विहिरीला पाणी, त्यांच्या आज बोरला पाणी, त्या विहिरीवरती बोरवरती काय परिणाम होणार नाही का त्याचा, तुमच्या ब्लास्टिंगचा? याचा विचार त्यांनी कुठंच मेन्शन केलेला नाही. मग मला असं सांगायचं की ह्याचा काहीही विचार न करता तुम्ही सरळ सरळ हा प्रकल्प आमच्यावरती लागताय. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आपण बांधतोय का? तर आदिवासी भागामध्ये जर जायचं म्हटलं तर भारतीय संविधानातील 244 एक कलम आहे, त्या कलमामध्ये स्पष्ट काय सांगितलेलं आहे की आदिवासी भागामध्ये तुम्हाला काय जरी उचलायचं असेल तरी तुम्हाला तिथलच्या ग्रामसभेची, तिथलच्या आदिवासी बांधवांची परवानगी घ्यावी लागते. त्याच्यासाठी 1996ला पेसा कायदा आणला. त्या पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून 2000ला पुन्हा एक राज्यपालांनी अध्यादेश काढला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करा म्हणून सांगितलं. शासनाला याचा पण विचार पडलेला आहे त्या संविधानिक तरतुदींची, त्या पेसाच्या तरतुदींची. बरं काय नाही, ते नोटिफिकेशन सुद्धा नाहीये कुठल्या शासनाने, असा काहीतरी एखादा मंत्रिमंडळ निर्णय असं पण नाहीये. काय आहे तो? मग इथलचं सरकार, इथलचे उद्योगपती कायदे पाळणार नाहीये का? लोकशाही तुम्हाला मान्य नाहीये का? त्या सगळ्या गोष्टीचा आपण खरं विचार करतोय. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, आता त्यांनी 2013च्या कायद्यानुसार आम्ही जमीन अधिग्रहण करायला असं म्हटलेलं आहे, परंतु त्याच कायद्यामध्ये एक तरतूद आहे की तुम्हाला जर वनाधिकार फॉरेस्टची जमीन अक्वायर करायची असेल तर पहिल्यांदा जो 2006चा जो फॉरेस्ट ऍक्ट आहे आदिवासींसाठी, त्या फॉरेस्ट ऍक्ट मधील मला वाटतं कलम 3.1 आणि कलम 4.5 या 2 कलमानुसार आदिवासी भागात जर तुम्हाला जेव्हा फॉरेस्टची जमीन घ्यायची असेल त्या पेसा क्षेत्रातली, तर तिथं तुम्हाला पहिल्यांदा त्या ग्रामसभेची परवानगी घ्यावं लागेल, किंवा त्या ठिकाणी जे काही वळण दावे आहेत आदिवासी बांधवांचे, म्हणजे त्या भागात राहणाऱ्या आदिवासींनी पहिल्यांदा वळण दावा दाखल करायचा की ही फॉरेस्टची जमीन आमच्या पूर्वज पहिल्यापासून या ठिकाणी जनावर चालतायत, तिथं आमचा वहिवाट आहे किंवा आमचा वावर आहे आणि म्हणून ही जमीन आमच्या गावच्या नावाची सामूहिकरित्या केली जाईल, अशी तरतूद आहे त्याच्यामध्ये. मग कायदा काय सांगतोय की पहिल्यांदा तुम्ही या तरतुदीचा विचार करा, त्या लोकांचे वनदावे दाखल आहेत का, असतील तर त्यांचा निकाल लागलाय का, नसतील तर त्यांचे वनदावे त्यांना दाखल करायला सांगा. शासन त्याच्यावरती शहानिशा करेल आणि मग ती जमीन त्यांच्या मालकीची आहे किंवा नाही हे शासन ठरवेल, न्यायालय ठरवेल आणि मगच तुम्ही ती जमीन हस्तांतर करा. आणि हे कधी हस्तांतर करा? ज्या वेळेस कंपनीला, शासनाला कुठंच जमीन मिळत नाहीये अशा परिस्थितीमध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मगच तुम्ही ती जमीन हस्तांतर करा, असं खरं तर त्या ठिकाणी त्या शासन आदेशामध्ये सांगितलेलं आहे. परंतु इथे चालले काय सुरू जाऊ दाब करायचा. आता अदानीला काय महाराष्ट्रामध्ये जमीन नाहीये का? कुठं मिळणार नाही अशी काही परिस्थिती आहे का? पण तरी सुद्धा त्यांना आपण मगाशी सुरू जाऊ बोलले तसं यांना या सह्याद्रीचे लचके तोडायचेच आहेत. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र पिंजरा होणार आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. जेव्हा शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली त्याच्या 8 किल्ले महाराजांच्या सोबत किंवा महाराजांना सहकार्य ज्या किल्ल्यांमुळे झालं अशा 8 किल्ल्याच्या परिसरामध्ये, याचा सुद्धा विसर या माणसांना पडलेला आहे. त्याच्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यांचा जो काही गाव आहे
शासनाचा तो आपण या ठिकाणी सगळ्या शिवभक्तांनी आणि महाराष्ट्र प्रेमींनी या ठिकाणी उतरून लावला पाहिजे. कारण एक नाही दोन नाही साहेब 59 प्रकल्प येतं. इथं हजारो एकर जंगल तोडलं जाणार आहे. जो मोकळा श्वास तुम्ही आम्ही आज लोक घेतोय ना तो मोकळा श्वास सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये घ्यायला मिळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकल्पांची तर गरज अजिबातच नाही. मी सांगतो आपण सर्वांनी ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी. मी खरं तर अनेक काही मुद्दे मांडण्यासारखे आहेत परंतु काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मी या ठिकाणी प्रामुख्याने मांडले. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हे समजून घेतलं आणि हे समजून घेतल्यानंतर आपण आपल्या गावामध्ये भागामध्ये जाऊन हा लढा अधिक तीव्र कराल. आणि आज या ठिकाणी गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे की सगळं पेसा ऍक्ट आहे, पाकिस्तानी अनुसूचित आहे, फॉरेस्ट ऍक्ट आहे, अनेक सगळ्या गोष्टींमुळे प्रोटेक्शन त्या लोकांना मिळाले, त्या जमीनला मिळाले, तरी कुठलीही कल्पना न देता खुद्द आमदारांना ही गोष्ट आत्ता मागच्या 2-4 दिवसापूर्वी कळले की असा काही प्रकल्प माझ्या तालुक्यामध्ये होते. मग एवढं जर आमदाराची होत असेल तर या माणसाच्या मरणाची वाट पाहणार का गव्हर्नमेंट? तुम्ही जर इतकं अनलिगली कारभार करताय, असांविधानिकपणे तुम्ही कारभार करताय तर अशी आमची माणसं मराठी वाट पाहताय का तुम्ही? माझी सर्व तालुक्यातील बांधवांना विनंती आहे की जागोजागी चौकात रस्ते अडवा. गव्हर्नमेंटला सुद्धा परिश्रम करून सोडू करा. आपण पोलिसांना काय नाही त्या गाड्यांमध्ये म्हणजे आपल्याला आपण काय कुठले म्हणजे असे म्हणजे चोर लपून तर नाहीत ना आपण पुन्हा हिरावण्यासाठी तर आपण रस्त्यावर उतरत नाहीत ना. जाऊया जेलमध्ये गेलो आपण काय फरक पडत नाहीये. या तालुक्याच्या आदिवासी आमदारांना माझी विनंती आहे. सुरेशभाऊ मागाशी 2-3 वेळा त्याच्यावरती बोलले की आमदारांनी आदिवासी आमदारांनी याच्याकडे दखल घ्यावी. कारण दोघांकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत. शरददादा सिटिंग आमदार आहेत, अतुल शेठ सुद्धा त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. काय तुम्हाला तिकडे कुठं करायचं ते करा, काय बंद घालायचे घाला, काय टीका करायची करा, परंतु या तालुक्यामध्ये अजिबात हा प्रकल्प उभा राहता कामा नये अशी भूमिका ठाम घ्या. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की या तालुक्याची पहिली मागणी हा प्रकल्प इथे नको आणि शेवटची मागणी सुद्धा हीच आहे की हा प्रकल्प या तालुक्यात नको. त्याच्यामुळे मध्ये तडजोड होणार नाहीये. आमचं म्हणणं ऐकून घेऊन तुमच्या पुनर्रचनाबद्दल बोलू, तुमच्या जमिनीच्या भावाबद्दल बोलू, आम्हाला कुठलीच चर्चा मान्य नाहीये. माझी दोन्ही आमदारांना आणि इथं प्रत्येक लोकप्रतिनिधींना विनंती आहे की कुठलीच भूमिका आम्हाला या ठिकाणी सांगायची नाहीये. एकच भूमिका आमची आहे, पहिल्यांदा हा प्रकल्प हटाव आणि शेवटचा सुद्धा हा प्रकल्प हटाव. एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आपल्या वतीने विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.